पत्नीचा कोयत्यानं वार करून खून केल्याचा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पंढरपूर तालुका पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक करून मोठी कारवाई केली आहे। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गोपाळपूर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऊस तोडणीसाठी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या भानुदास आनंदा वाघ हा त्याची पत्नी लक्ष्मी व 2 मुलांसह ऊस टोळीच्या तोडीत राहत होता। दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री घरगुती वादातून आरोपीनं पत्नी लक्ष्मी हिच्यावर ऊस तोडीच्या कोयत्यानं गळ्यावर व मानेवर वार करून तिचा निर्घृण खून केला। घटनेची माहिती डायल 112 वर मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ हालचाल केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुझावर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना माहिती देऊन पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना केले। आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडामागून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी शोध मोहीम राबवून 2 तासात त्याला ताब्यात घेतले। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जागीच जप्त करण्यात आला असून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 100/24 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे।